तुम्ही एकदा हे चटपटीत शॉट बनवून बघा, तुम्हाला विश्वास नाही बसणार हे पेरूपासून बनले आहेत। फक्त पेरू खाण्यापेक्षा कधीतरी असे शॉट नक्की ट्राय करून बघा। जास्तीत जास्त 5 ते 6 मिनिटांमध्ये बाहेरपेक्षा मस्त शॉट बनवून तयार होतात। आपला वेळ न घालवता लगेच आपण मस्त अशी रेसिपी बघून घेऊया। पेरू शॉट बनवण्यासाठी इथे मी एक मोठा पेरू लहान लहान फोडींमध्ये कट करून घेतला आहे। पेरू कट करताना लहानच फोडी करायच्या आहेत। खूप मोठ्या फोडी केल्या तर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करताना जास्त वेळ लागू शकतो। पेरू छान असा कट करून झाला आहे। आता आपण पुढची तयारी करूया। शॉट बनवण्यासाठी आपल्याला एक मिक्सरचं भांडं लागेल। त्यासाठी इथे मी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आहे। त्यामध्ये आपण आता कट केलेला पेरू घालूया। चटपटीत मस्त अशी चव येण्यासाठी आपण काही मसाले वापरणार आहोत। सर्वात आधी आपण आवडीनुसार चाट मसाला घालूया। चाट मसाल्यामुळे अगदी बाहेर मिळतात तशी चव येते। त्यामध्येच आता पाव चमचा भाजलेली जिरेपूड घालूया। त्यामुळे चव आणि सुगंध वाढतोच, त्याचबरोबर आपल्या पचनासाठी सुद्धा बेस्ट आहे। चटपटीत चवीसाठी थोडंसं काळं मीठ आणि आपल्या आवडीनुसार लाल तिखट सुद्धा घालूया। त्याचबरोबर चव बॅलन्स करण्यासाठी गरजेनुसार मीठ आणि आवडीनुसार थोडीशी साखर घालूया। पेरू गोड असेल तर साखरेचं प्रमाण कमी जास्त केलं तरीही चालू शकतं। सर्वात लास्ट अर्ध लिंबू पिळून घेऊया आणि थोडेसे बर्फाचे तुकडे घालूया। बर्फ नसेल तर थोडंसं पाणी घातलं ना तरीही चालू शकतं। आता मिक्सरचं झाकण लावून 2-3 मिनिटं छान स्मूथ पेस्ट होईपर्यंत बारीक करून घेऊया। पाण्याची गरज वाटली तर थोडंसं पाणी वापरलं तरी चालेल। मस्त अशी स्मूथ पेस्ट तयार झाली आहे। आता आपण ही पेस्ट चाळणीतून गाळून घेऊया, म्हणजे पेरूच्या बिया आणि काही मोठे तुकडे असतील तर ते वरती राहतील आणि शॉटसाठी एकदम मस्त पेरूचा गर मिळेल आपल्याला। मस्त असा पेरूचा गर तयार आहे। शॉटसाठी आपल्याला मीडियम थिकनेस लागते, तर तसा एकदम परफेक्ट आपला पेरूचा गर तयार आहे। तुम्हाला पाण्याची गरज वाटत असेल तर थोडंफार पाणी वापरून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता। शॉटसाठी ग्लासला थोडंसं डेकोरेशन करून घेऊया। त्यासाठी ग्लासच्या कडेला थोडंसं लिंबू फिरवून घेऊया। ग्लासला व्यवस्थित असं लिंबू लावून झाल्यानंतर इकडे एका प्लेटमध्ये लाल तिखट आणि मिठाचं मिश्रण बनवून ठेवलं आहे। त्याच्यामध्ये ग्लासला बुडवून व्यवस्थित असा कडेला मसाला लावून घेऊया। ग्लासला छान असं डेकोरेशन करून झालं आहे। आता त्यामध्ये तयार केलेला पेरूचा गर घालूया। हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आपली फॅमिली वाढत आहे हे बघून खूप खूप आनंद होतोय। असेच आपण रेग्युलर व्हिडिओ घेऊन येणार आहोत। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।